फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भाऊक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आमदार सुरेश धस यांचा सरकारला सल्ला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। काँग्रेसनं हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीसांचे मालेगाव निकालावर भाष्य। यूपीए सरकारचं षडयंत्र उघडं पडल्याची टीका। मुंबई बॉम्बस्फोटातील निकालाप्रमाणे मालेगावच्या निकालानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सवाल।